स्नेहवन हे आपलं ऑर्गनायझेशन आहे. काय कशी आली ही कल्पना? जगामध्ये सगळ्यात मोठी जी समस्या आहे ती मला वाटते की शिक्षण आहे. तुम्हाला कोणतंही जगातलं जे दुःख आहे ते दूर करतायत. 2013, 14, 15 मध्ये मराठवाडा विदर्भात खूप दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये माझ्या गावात एक आत्महत्या झाली आणि दिवाळीला गावी गेल्यानंतर ते सगळं चित्र पाहायला मिळालं. आणि मग मी जेव्हा दिवाळीवरून वापस येत होतो तेव्हा माझ्या गावातले खूप सारे जण गाव सोडत होते. मी त्यांना म्हटलं तुम्ही गाव सोडता पण ह्या मुलांच्या शिक्षणाचं तुम्ही काय करणार? ते म्हणले साहेब आता काय शिकून कलेक्टर थोडी होणार आहे, आता काय पण काहीतरी कामधंदा करेल, पोट भरेल. तर मग आपल्याला कुठे जर अपेक्षित असेल की बदल घडावा तर बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. जगामध्ये मागं काय होऊन गेलं आणि पुढे काय होणार आहे याची चिंता करत बसण्यापेक्षा आज जे ईश्वराने 24 तास दिलेत ते 24 तास परिपूर्ण वसूल करून घेता आले पाहिजे. आणि त्या सूत्राने मी जगतो. आणि मग मी ठरवलं की आज आपण काम करायचं आणि मग तिथून स्नेहवनचा उदय झाला. मुख्य आमचा जो हेतू होता की चांगल्या घरच्या मुलांना ज्या ज्या सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा इथे मिळायला पाहिजे. मग आम्ही इथं 11 प्रकारच्या आता लॅब बनवल्या. इथे फिजिक्स लॅब आहे, इथे इलेक्ट्रॉनिक लॅब आहे, इथे म्युझिक सेंटर आहे, इथे सायन्स लॅब आहे. स्विंग मशीनचा आम्ही इथे 20 स्विंग मशीनचा एक प्रोजेक्ट केला. कंटेनर हाऊसिंग पण बघितलेली आहे. कंटेनर हाऊसिंग हे पूर्ण लॅब जे आहेत त्या सगळ्या कंटेनर मध्ये शिपिंग कंटेनरला डिझाईन करून आम्ही भारतातली पहिली इंग्लिश पुस्तकांची सुंदर लायब्ररी इथे तयार केली. कंटेनर लायब्ररी. श्रीलंकेची मुलगी आहे आमच्याकडे शिकवायला, बाहेरच्या देशातले शिक्षक इथे शिकवायला येतात. ग्लोबल क्लासरूम नावाचा कन्सेप्ट आहे. मी ऐकलं अमेरिकेवर सगळे युरोपवर पण लोक येतात. हो, तिकडनं पण लोक येतात. आणि मग मुलांना जगाशी जोडण्याचं काम आम्ही इथे करतो. वेगवेगळे प्रयोग आम्ही इथे करतो. जसं की वन मूवी वन बुक नावाचा कन्सेप्ट असतो. त्या कन्सेप्टच्या बाबतीत सांगा, कारण ती खूपच इंटरेस्टिंग वाटतं. मला वाटतं की बुद्धीला चांगला आहार मिळावा यासाठी मुलांनी वाचावं. बरोबर. मग आम्ही काय करतो की प्रत्येक मुलाने आठवड्यात एक पुस्तक वाचायचं. आठवडाभर जो पुस्तक वाचतो त्याला रविवारी चांगला पिक्चर दाखवतो. अच्छा. ज्याला पिक्चर पाहायचा त्यानं पुस्तक वाचणं कंपल्सरी असतं. कोणी बाहेर का जसं असेल म्हणलं खोटं बोललं की मग त्याचे रेकॉर्ड्स मेंटेन केले जातात. संध्याकाळी रिंगण म्हणून ऍक्टिव्हिटी असते. त्या रिंगणामध्ये सगळेजण गोल रिंगणात बसतात. ज्यानं जे पुस्तक वाचलं त्याच्यावर त्यानं 5 मिनिटं बोलायचं असतं. आणि मग तो मुलगा त्याच्यावर नोंद करून घेतो की आज हा हे बोलला, आज यानं हे पुस्तक वाचलं. त्या सगळ्याचे रेकॉर्ड्स मेंटेन केले जातात आणि त्यामुळे मग त्याचा कॉन्फिडन्स वाढतो. जगातली कोणतीच शाळा कॉन्फिडन्स वाढीवर काम करत नाही. स्नेहवन मध्ये मुलगा आल्यानंतर जो सुरुवातीला मुलगा आला आणि 6 महिन्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स किती असेल आम्ही हे सांगतो. खरं. त्याला फ्रीडम दिलं जातं. कोणत्या डुप्लिकेट बनायचं नसतं. 2 फटके दिले जातात, प्रेमानेही बोललं जातं. सगळं आपुलकी, प्रेम, जिव्हाळा सगळं त्याला इथे शिकवलं जातं. आज आपल्या बरोबर आहेत अशोक देशपांडे सर. स्नेहवन हे आपलं ऑर्गनायझेशन आहे. पण काय कशी आली ही कल्पना? काय म्हणजे तुमची थोडंसं आम्हाला एक हिस्ट्री सांगाल? म्हणजे अगदी आपण IT मध्ये होतात. हो. तर काय कसं म्हणजे तेव्हाच काय आपलं मनस्थिती होती आणि काय कसे विचार आले जरा आपण मागणं सुरुवात करूया. स्नेहवन हे जे महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये जे शेतकरी आत्महत्या करतात त्या मुलांच्या शिक्षण संगोपनासाठी आम्ही हे काम चालू केलं. तर जसं मी मूळचा परभणी जिल्ह्याचा आहे, माझं बालपण सगळं शेतकरी कुटुंबात गेलं. माझे आई वडील दोघेही वारकरी आहेत. लहानपणापासून तुकोबा ज्ञानोबांच्या अभंग ऐकून आम्ही मोठे झालो. आणि मग लहानपणापासून जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात असं आम्हाला वडिलांनी आईंनी शिकवलं की ज्याला जे पाहिजे त्यांना ते मिळावं, आनंदी राहावं, इतरांना मदत करावी. घरची गावची किती गरिबी असली तरी एक मूठ धान्य द्यायची गावामध्ये सवय असते. गोसावी येतो, कोणीतरी दुसरे येतात आणि आपल्या शेतामधून जेव्हा एखादं पीक निघतं तेही द्यायची सवय असते. तर ते छोटे मोठे संस्कार आमच्या मनावर लहानपणापासून बिंबत गेले. आणि घरची गरिबी इतकी होती की माझी आई 20 रुपये रोजाना दुसऱ्याच्या शेतात काम करायची. आम्हालाही 5-7 एकर कोरडवाहू जमीन होती. त्या शेतामध्ये काय पिकायचं नाही. वडील शिवण काम करायचे. रात्रीच्या 2-2, 3-3 वाजेपर्यंत वडील कंदिलावर मिशन काम शिवायचे. आणि मग त्याच्यामध्ये त्यांना डोळ्याचा त्रास असायचा, बाकीच्या गोष्टी असायच्या. पण त्यांची एक धडपड असायची की आपल्याला आपला मुलगा शिकवायचा. बरोबर. आपल्याला त्याच्यातून बाहेर पडायचं. आणि मग त्यांनी शिक्षणावर खूप भर दिला की आपल्याला काही झालं तरी मुलीला सगळ्यांना शिकवायचं. माझ्या 2 बहिणी होत्या. त्यांना 12वी पर्यंत चांगलं शिक्षण झाल्यानंतर त्यांचे लग्न झाले चांगले. एक जण गव्हर्नमेंट सर्वंट आहे, एक जण प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहे. दोघींचाही चांगला संसार सुरू झाला. मग मी मुलगा होतो तर ते म्हणले बाबा यालाही चांगलं शिकवायला पाहिजे. मग माझं 10वी पर्यंत शिक्षण गावात झालं. 10वी पर्यंत जेव्हा मी 7वी पर्यंत माझं गावात शिक्षण झालं. 7वी 8वी 9वी 10वीला बाजूच्या गावात मी जायचो. तर बाजूच्या गावात जात असताना तिथे जेव्हा मुलींसाठी ST फ्री होती बस, आम्हाला जायचे 4 रुपये आणि यायचे 4 रुपये अशा 8 रुपये लागायचे. आणि मुलांसाठी ST फ्री नव्हती. मग तिथे आम्हाला घरून फक्त 2 रुपये मिळायचे. आणि त्या 2 रुपयामध्ये मला जायचं आणि यायचं हे सगळं करावं लागायचं. आणि जीपने किंवा प्रायव्हेट एखाद्या वाहनाने जरी गेलं तरी तिथेही 4 रुपये लागायचे. मग आम्ही काय करायचो की बोनटवर बसायचो, टपावर बसायचो, जीपला लटकायचो. असं आम्ही 3-3 वर्ष प्रवास केला शाळेचा. आणि त्या प्रवासामध्ये एक जाणवलं
की आपण युटर्न नाहीये लाईफला, आपण बरोबर. माघार नाही घ्यायला पाहिजे. आपण जर नाही शिकलो तर आपल्या आयुष्यामध्ये काही घडणार नाही. आपण शिकणं हे एकच आपल्याला मार्ग आहे आपली परिस्थिती सुधारण्याचा. मग आम्ही जिद्दीने शिकलो. 10वीला चांगले मार्क पडले. 10वीला चांगले मार्क पडल्यानंतर वडील म्हटले की बाबा तुम्ही आता परभणीला शिकायला जा. परभणीला शिकायला जायचं म्हणल्यानंतर तिथे राहायचे वांदे होते, खायचे वांदे होते. 150 रुपये महिन्यानं रूम केली होती मी. बरोबर. आणि मग स्वतः तिथे स्वयंपाक करून खायचा. 7ला सकाळी कॉलेज असायचं, सकाळी 6ला घरून निघायचं, कॉलेज करायचं, 1ला घरी यायचं आणि 1ला घरी आल्यानंतर मग तिथे परत स्वयंपाक करायचा आणि परत जेवायचं. बरोबर. हा सगळा संघर्ष आम्ही स्वतः आयुष्यात भोगला होता. त्याच्यामध्ये मग परत 11वी अशी गेल्यानंतर 12वी मध्ये खर्च वाढली. मग स्वतः काम करून शिकायला सुरुवात केली. गॅरेजवर काम केलं, ट्रकवर काम केलं, लोकांचे कुत्रे सांभाळायचं सुद्धा काम केलं. आणि याच्यामध्ये खूप चांगले लोक मला भेटले. बरोबर. ज्यांनी मला त्या त्या प्रवासामध्ये मदत केली. कोणी फीस भरण्यासाठी मदत केली, कोणीतरी चांगलं मार्गदर्शन केलं, कोणीतरी कपडे द्यायचं, कोणीतरी नोट्स द्यायचं. आणि मग ह्या सगळ्या याच्यामध्ये माझं BCS झालं, MCS झालं, मास्टर्स कम्प्युटरमध्ये करत असताना स्वामी विवेकानंद, बाबा आमटे यांचे विचार खूप प्रेरित करून गेले. आयुष्यामध्ये असं वाटायचं की आपलं नाव अशोक आहे, तर आपण इतरांच्या आयुष्यातला शोक दूर करण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. आपल्या जन्माचं सार्थक कधी असतं माहितीये का दादा? जेव्हा आपल्याला त्या जन्माचं कारण माहित होतं. बरोबर. की वाय, WHY, वाय यू आर लिव्हिंग. तुम्हाला का जगायचंय, तुम्ही का जगताय, हे कारण एकदा तुम्हाला माहित झालं ना की मग त्या जगण्याचा जो आनंद आहे ना तो द्विगुणित होतो. तुम्हाला रोज सकाळी नवीन नवीन संकट जरी आले तरी तुम्ही हार मानत नाहीत. बरोबर. आणि मग तिथे मी बाबा आमटेंच्या विचारांनी जेव्हा प्रेरित झालो तेव्हा मला एक उद्देश मिळाला की आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि हा कुठला काळ होता म्हणजे? हा साधारणतः 2011-12चा काळ होता. 2010-12 मध्ये मला हे सगळ्या गोष्टी माहीत झाल्या. आणि मग मी 12 मध्ये माझं मास्टर्स कम्प्लीट केल्यानंतर मी हैदराबादला पुढचं शिक्षण घेतलं. मी पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये आल्यानंतर मी विप्रोमध्ये जॉबला लागलो. अच्छा. त्याच्यानंतर एम्फेसिस नावाची कंपनी, तिथे मी जॉबला लागलो. आणि मग तिथे जेव्हा जॉबला लागलो तेव्हा ठरवलं की आपल्याला खूप साऱ्या लोकांनी मदत केलेली आहे. बरोबर. नोकरी करत असताना, नोकरी लागण्यासाठी, तुमच्या शिक्षणासाठी. तर मग आपल्या पगारीतून आपण थोडाफार भाग दर महिन्याला बाजूला काढायचा आणि मुलांच्या शिक्षणावर मदत करायची. बरोबर. आणि मग तसं करायला लागलो. दर महिन्याला 10% बाजूला काढायचे, मुलांच्या शिक्षणावर मदत करायची, काम करायचं. आणि हे सगळं चालत असताना असं जाणवलं की नुसते पैसे देऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत, आपण वेळ द्यायला पाहिजे. बरोबर. काय वेळ का द्यायला पाहिजे? तर जेव्हा आपल्याकडे ईश्वराने 24 तास दिलेत त्यामाग काहीतरी कारण आहे. खरंय. जगामध्ये असे 1000 लोक आहेत की जे रात्री झोपतात आणि सकाळी उठत नाहीत. जगामध्ये असे 1000 माणसं आहेत की जे बाहेर गेल्यानंतर कोणाचा तरी ऍक्सिडेंट होते, कोणाला काहीतरी रोग होते आणि ते मरतात. मग रोजचा डेथ रेट खूप आहे. मग ईश्वराने जर आपल्याला आजची सकाळ दिली तर नुसतं आपलं धन पवित्र नाही व्हायला पाहिजे, तर आपला वेळ सुद्धा पवित्र व्हायला पाहिजे. आपल्या 24 तासामधला आपण काही ना काहीतरी भाग आपण समाजासाठी द्यायला पाहिजे. आणि मग तिथून मी ठरवलं की आपण वेळ द्यायचा. मग शनिवारी रविवारी सुट्टी असायची IT मध्ये. आणि मग मी तिथे वेळ द्यायला सुरुवात केली. आजूबाजूच्या वस्त्यांवरच्या मुलांना शिकवायला जायचो. आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांवरती एकत्र आणून लोकांना तिथे जागरण करायचो. आणि याच्यामध्ये एक जाणवलं की तिथे ध्येयच नाहीये. का शिकावं, कसं शिकावं, कोणीतरी लेकरांना शाळेत टाकावं हे माहितच नाही. बरोबर. मग ते चालत राहिले. त्यांच्या अज्ञानाचा फायदा समाज घेतो. प्रत्येकाला असं वाटतं की हे जेवढे जास्त अज्ञानी राहतील तेवढा जास्त सगळ्यांचा त्याच्यात फायदा आहे. आणि मग मला वाटलं की मुलांना शिकवायला पाहिजे आपण. मुलांना चांगलं शिकवलं तर मुलं त्या चक्रातून बाहेर पडतील. जगामध्ये सगळ्यात मोठी जी समस्या आहे ती मला वाटते की शिक्षण आहे. तुम्हाला कोणतंही जगातलं जे दुःख आहे ते दूर करता येते. बरोबर. ज्ञान जर तुम्हाला मिळालं, आध्यात्मिक ज्ञान असो, भौतिक ज्ञान असो, कोणतेही ज्ञान असो, तुम्हाला जेव्हा ज्ञान मिळतं तेव्हा तुम्ही सगळ्या संकटावर मात करू शकता. बरोबर. तुम्ही ह्या भावसागरातून पार होऊ शकता. तुम्ही भौतिक अडचणींवरती मात करू शकता. नोकरी असेल, गरिबी असेल, जातपात असेल, काळा गोरा असेल, सगळ्या भेदभावांवरती तुम्ही मात करू शकता. पण तुम्हाला ज्ञान मिळायला पाहिजे. बरोबर. मग मला वाटलं की ह्या मुलांना ज्ञान मिळायला पाहिजे, यांच्या जीवनाला काहीतरी दिशा मिळायला पाहिजे. पण काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे काही सुचत नव्हतं. त्या पिरियडमध्ये 2013, 14, 15 मध्ये मराठवाडा विदर्भात खूप दुष्काळ पडला. आणि त्या दुष्काळामध्ये माझ्या गावात एक आत्महत्या झाली. आणि त्या आत्महत्येनं सगळं भंडावून सोडलं होतं. जवळपास हजारो लोक पुण्या मुंबईला येत होते. गावाची गावं खाली होत होते. चारा छावण्या सुरू होत होत्या. ढोरांना प्यायला पाणी नव्हतं. 3-3, 4-4 वर्षाचा कडक दुष्काळ होता. 10-10 किलोमीटरवरती पाणी नव्हतं. आणि ह्याच्यामध्ये मी माझ्या गावात गेल्यानंतर ते सगळं चित्र माझ्या गावातही होतं. मी म्हटलं आता आपण आपल्या आईवडिलांना घेऊ आणि वापस येऊ. आपलं गाव कुठलं? मी परभणी जिल्ह्यामध्ये मानवत तालुका आहे. आणि त्या मानवत तालुक्यामध्ये मंगरुळ म्हणून माझं गाव आहे. अच्छा. त्या मी गावचा आहे. माझं सगळं बालपण, कुटुंब सगळं तिथेच होतं राहायला.
आणि दिवाळीला गावी गेल्यानंतर ते सगळं चित्र पाहायला मिळालं. तेव्हा असं वाटलं की आपल्या आई वडिलांना घेऊ आणि आपण आता पुण्यात राहायला येऊ. आणि मग मी जेव्हा दिवाळीवरून वापस येत होतो तेव्हा माझ्या गावातले खूप सारे जण गाव सोडत होते. मी त्यांना म्हटलं तुम्ही गाव सोडता पण ह्या मुलांच्या शिक्षणाचं तुम्ही काय करणार. ते म्हणले साहेब आता काय शिकून कलेक्टर थोडी होणार आहे, आता काय पण काहीतरी कामधंदा करेल, पोट भरेल. आणि या परिस्थितीवर मात करेल. तर मला असं वाटलं की बरोबर आहे, हा का शिकून कलेक्टर थोडी होणार आहे आणि नाही झाला तर कोणाला फरक पडेल. उद्या आपणही नुसतं म्हणू की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझं प्रेम आहे. आणि 25 वर्षानंतर आपण कुठेतरी अमेरिकेला सेटल झालेला असू, कुठेतरी लंडनला सेटल झालेला असू आणि पेपरमध्ये वाचू की हे गाव खाली झालं, हे लेकरांना शिक्षण मिळत नाही, इथं व्यसन वाढले, इथं कोणीतरी शेतकरी आत्महत्या करतायत आणि परत आपण तेच म्हणू. तर आपण जेव्हा म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, तर ह्या देशाप्रती, ह्या समाजाप्रती माझं काहीतरी कर्तव्य आहे. बरोबर. ही सेवा नाही हे कर्तव्य आहे, ह्या मातीप्रती तुमचं आहे का नाही. हे राष्ट्रप्रथमची भावना मनामध्ये यायला पाहिजे आणि ती भावना मनामध्ये रुजायला पाहिजे आणि ती प्रत्येकानं ती जपायला पाहिजे, मला असं वाटलं. आणि मग काय करायला पाहिजे, तर मग आपल्याला कुठे जर अपेक्षित असेल की बदल घडावा, तो बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड, की तो बदल आपण आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे, तो बदल आपण स्वतः स्वीकारायला पाहिजे. आणि मग मी ठरवलं की आपण ह्या मुलांच्या शिक्षणावर काम करायला पाहिजे. या मुलांना जर चांगलं शिक्षण मिळालं तर ह्या चक्रातून हे बाहेर पडतील. मग कोण करायचं, तर मी करायचं. मग माझ्या जीवनाला ध्येय मिळालं, या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं. तर म्हणलं मग कधी करायचं, तर म्हणलं मग आज करायचं. उद्या कोण पाहिलंय, उद्या मी जगेल मरेल माहित नाही, उद्या माझ्या आयुष्यात काय अडचणी असतील माहित नाही, उद्या कोण पाहिलंय. जगामध्ये मागं काय होऊन गेलं आणि पुढे काय होणार याची चिंता करत बसण्यापेक्षा आज जे ईश्वराने 24 तास दिलेत ते 24 तास परिपूर्ण वसूल करून घेता आले पाहिजे. बरोबर. आणि आज मध्ये जगायला पाहिजे आणि त्या सूत्राने मी जगतो. आणि मग मी ठरवलं की आज आपण काम करायचं. आणि मग तिथून स्नेहवनचा उदय झाला की आपण अशी एक संस्था चालू करू जिथे मुलांना उत्तम गुणवत्ता मिळेल, उत्तम सुविधा मिळतील, चांगलं ज्ञान मिळेल, चांगले संस्कार मिळतील, भारतीय पद्धतीने गुरुकुल पद्धतीने त्यांना आपल्याला शिकवता येईल. मुख्य म्हणजे चांगल्या घरच्या मुलांना ज्या सगळ्या सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा आपण यांना इथे द्यायच्या. बरोबर. आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या सुविधा आपल्याला मिळाल्या नाही किंवा ज्या ज्या अडचणी आपल्या आयुष्यात आल्या त्या अडचणी कोणाच्याही आयुष्यात येऊ नये. एकाही गरीब मुलाचं शिक्षण परिस्थितीमुळे थांबू नये, एकाही गरीब मुलाचं शिक्षण वडील नसल्यामुळे थांबू नये. आणि त्या ध्येयानं मग स्नेहवनची सुरुवात झाली 2015. स्नेहवन याचा काय अर्थ. मी जेव्हा नाव ठेवायचं ठरवलं होतं की आपण काहीतरी नाव ठेवूया, तर मग बऱ्याच जणांना फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती मी विचारलं, तर काही जण म्हणले की स्वाधार ठेवा, काही जण म्हणले आधार ठेवा, सावली ठेवा, हे ठेवा. तर मी म्हणलं आपण कोणालाही आधार देऊ शकत नाही, आपण कोणालाही सावली देऊ शकत नाही. तो पांडुरंग सगळ्यांना ते देतो. आपण काय करू शकतो, तर आपण समाजामध्ये स्नेह देण्याचं काम करू शकतो, प्रेम देण्याचं काम करू शकतो. तर प्रेम आपण पसरू शकतो, म्हणून मग स्नेहवन. मग 2015 मध्ये स्नेहवनची सुरुवात झाली. तेव्हा माझं वय साधारणतः 25 वर्ष होतं, लग्न झालेलं नव्हतं. लग्नाच्या अगोदर मग स्नेहवनची सुरुवात झाली असं. अच्छा. आणि मग तुम्ही जॉब सोडला तर कसा डिसिजन घेतला जॉब सोडायचा, कारण का काय की एवढा चांगला आपला जॉब आहे ते सोडून परत मग कुठे सुरुवात करायची, कशी सुरुवात करायची, हे सगळे प्रश्न असतात. मग ती मनस्थिती कशी. तेव्हाची मनस्थिती एकच होती दादा की मला करायचं. बरं. किती मोठा डोंगर तुमच्या समोर उभा राहिला ना, जेव्हा तुमचं ध्येय सक्षम असतं, जेव्हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास असतो की मी हे करू शकतो, मला हे करायचंच आहे काय झालं तरी, तेव्हा तुम्हाला मोठे मोठे डोंगर सुद्धा मातीच्या ढिगाऱ्यासारखे वाटतात. बरोबर. आणि मग मी ठरवलं की आपल्याला हे करायचंय, आत्ताच करायचंय, आजच करायचंय. मग मी तो विषय घरी सांगितला. घरी सांगितल्यानंतर म्हटलं की बाबा मला हे सगळी नोकरी वोकरी सोडायची आहे आणि मला मुलांसाठी काम चालू करायचं. आता सॉफ्टवेअर इंजिनियरची नोकरी लागणं, तिथे परत मुलाचं लग्न करायचंय, इतक्या गरिबीतून आल्यानंतर इतके चांगले दिवस आता आले, वेल सेटल लाईफ सुरू झालंय. बरोबर. इतका कम्फर्ट झोन सोडून काहीतरी वेगळं करायचं म्हणजे आई वडिलांनी साहजिकच एकुलता एक मुलगा असल्यामुळे प्रचंड विरोध केला. 1 महिना आमच्या घरामध्ये भांडण झालं की आई म्हणायची याला कोणीतरी करणी केली, याला काहीतरी कोणीतरी भानामती केली, काहीतरी आमच्या नशिबात असं का आलं, रडापडी व्हायची. आणि मग मला ते वाईट वाटायचं. पण मी म्हटलं की ठीक आहे, आपण जेव्हा म्हणतो की माझ्या आजोबाचं नाव काय, तर ते माहित असतं. त्यांच्या आजोबाचं नाव काय माहित आहे का, नाही माहित. बरोबर. आपल्याला काय फरक पडतो का, तर नाही फरक पडत. तर मग आपले आज बी आई वडील, आपलं आयुष्य हे सगळं क्षणभंगूर आहे. बरोबर. आपल्या आयुष्याला आपण दिशा द्यायला पाहिजे. आपल्याला जे वाटतं की आपल्याला हे करायचं आपण ते करायला पाहिजे, त्याच्यातून पिछे हाट आपण नाही करायला पाहिजे. आयुष्य एकदाच मिळतंय आणि ते वसूल करून घ्यायचं. तुम्ही 3 तास एखादा पिक्चर बघितला आणि तुम्हाला आवडला तर तुम्ही काय म्हणता की पिक्चर चांगला होता, पैसे वसूल झाले. आणि नाही आवडला तर काय म्हणता की पैसे वेस्ट गेले आणि वेळही वेस्ट गेला. मग 3 तासाला जर तुम्ही एवढा विचार करतात, आयुष्य एकदाच मिळणार आहे ना. तुम्ही कधी 10चे होते, कधी 20 वर्षाचे झाले, कधी 30 वर्षाचे झाले आणि असे 80 वर्षाचे आणि 90 वर्षाचे होऊन तुम्ही मरून जाता. बरोबर. मग तुम्ही काय कमवलं.
जी गाडी तुम्ही घेतली, जे बंगला तुम्ही बांधला, जी संपत्ती तुम्ही केली, त्या संपत्तीला तुमचा काहीच अधिकार नसतो. तुम्हाला ते सगळं इथे सोडून जावं खरंय. लागतं. पण तुम्ही जे चांगले कर्म करता ते चांगले कर्म तुम्हाला तुमच्या सोबत नेता येतात. बरोबर. आणि त्या कर्म सिद्धांताला, गीतेवर माझा विश्वास होता आणि त्या कर्म सिद्धांताला अनुसरून मी ठरवलं की आपण आजच काम करायचं. आणि मग मी स्नेहवनची सुरुवात केली. मग सुरुवातीला नोकरी न सोडता आपल्या पगारीतून आपण किती मुलं सांभाळू शकतो, किती मुलांना शिकू शकतो, हे करायचं ठरलं. आणि मग सुरुवातीला 20 मुलांची जबाबदारी घेतली. त्याच्यातले 18 मुलं पहिल्या वर्षी आले. 10 बाय 10च्या 2 रूम भोसरीमध्ये भाड्यानं घेतल्या आणि काम चालू झालं. मग तेव्हा असं होतं की माझंच 25-26 वर्ष वय होत. मला कशाच काय माहित नव्हतं आणि 20-25 लेकरांची जबाबदारी खांद्यावर झाली. त्या टेन्शन मध्ये आईवडिलांनी गावची शेतीवाडी सोडली आणि ते पुण्यात राहायला आले की एकुलता एक मुलगा हे काहीतरी करतोय, त्यामुळे बाबा आपण पुण्यात राहायला येऊ. मग सगळा स्वयंपाक आई करायची, बाकीचे कामं वडील करायची. आणि मग स्नेहवनची सुरुवात झाली. स्नेहवन नाव इतकं सुंदर होतं, पण 10 बाय 10च्या 2 रूम मध्येच आम्ही झोपायचो. बरोबर. एका रूम मध्ये 18 मुलं झोपायची. आई 20-30 लोकांचा स्वयंपाक एकटीच करायची. आणि मी रात्रपाळी करत करत दिवसा हे काम करायचं, रात्री जॉब करायचा, दिवसा सगळं हे करायचं. आणि याच्यामध्ये प्रचंड ताण व्हायचा. बरोबर. 3-3.5 तास फक्त झोप व्हायची. आणि मग तेव्हा मला असं जाणवलं की 4 पैसे देण्यासाठी लोक पुढे येतात, पण वेळ देणं फार गरजेचं आहे. आणि मग लग्नाचा विषय घरात निघाला की आता लग्न करायचं. तर मी म्हटलं लग्न करायचं म्हणल्यानंतर बायकोला जर सांगितलं की मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणल्यानंतर तिचे स्वप्न वेगळे असतील की मस्त सॅटर्डे संडे फिरायला जायचंय, मस्त छान अपार्टमेंट मध्ये राहायचंय, कुठेतरी काहीतरी परत लंडनला जायचंय, अमेरिकेला जायचंय, ऑन साईट कुठेतरी जॉब मिळेल आणि वेगळे स्वप्न असतील तिचे. त्यात तिचा काही दोष नाहीये. पण उद्या ह्या कामामुळे जर आपल्याला नोकरी सोडावी लागली तर तिला धोका दिल्यासारखा होईल. त्यामुळे कोणालाही धोका देण्याचा किंवा कोणालाही अंधारात ठेवण्याचा आपल्याला अधिकार नाही. जे काय आहे ते आपण स्पष्टपणे आधीच ठरवायला पाहिजे की आपल्याला आपलं आयुष्य जगायचंय की आपल्याला पूर्ण वेळ ह्या कामाला द्यायचा आहे. बरोबर. आणि मग ते लग्न अगोदर ठरवायला पाहिजे. मग मी आई वडिलांना विचारात घेतलं, त्यांना विश्वासाने सांगितलं की मला बाबा हे काम करण्यामध्ये रस आहे, मला नोकरी किवकरी करण्यामध्ये किंवा बाकी काही गोष्टी याच्यामध्ये मला रस वाटत आहे. मग ते म्हणले ठीक आहे, आम्ही जे तुला शिक्षण दिलं होतं ते तुझं चांगलं व्हावं यासाठी दिलं होतं. तुला जर असं वाटत असेल की तुझ्या शिक्षणाचा फायदा समाजाला व्हावा, आमची काय अडचण नाही, तुला जे करायचं ते तू कर. आणि मग 8-10 महिन्याचा त्यांनी माझा प्रवास बघितला होता, त्याच्यामध्ये प्रचंड ओढाताण मला होत होती. आणि मग त्या दोघांनी मला सपोर्ट केल्यानंतर स्नेहवन सुरू व्हायच्या आधी प्रकाश आमटेंची माझी भेट झाली होती पुण्यामध्ये. प्रकाश आमटेंची जेव्हा भेट झाली होती तेव्हा मी त्यांना हे सगळं सांगितलं होतं. तर तेव्हा त्या माणसाने सुद्धा मला म्हटले होते की तू अगोदर नोकरी करत करत कर आणि त्याच्यानंतर जेव्हा तुला सस्टेनिंग पण पाहिजे. आणि मग जेव्हा तुला वाटेल की आता हे सोडायचं तेव्हा तू सोडून दे. एवढ्या मोठ्या माणसाने आपल्याला सांगितल्यानंतर त्यामागे काहीतरी लॉजिक आहे किंवा त्यामागे काहीतरी महत्वाचा मुद्दा आहे असं मला वाटलं. आणि मग मी सुरुवातीला 9-10 महिने नाईट शिफ्ट करत करत केलं. बरोबर. आणि मग ते माझ्या आयुष्यात प्रेरणास्थान किंवा परिसासारखे माझ्या आयुष्यात आलते प्रकाश आमटे. की प्रकाश आमटेंनी त्या काळामध्ये त्यांची सगळी MBBS ची डिग्री घेतल्यानंतर जंगलामध्ये जाऊन काम चालू केलं. तर मला तर इथे कम्फर्ट झोन आहे, मी तर 5-6 वर्ष आयटीत नोकरी केली, सगळं झालंय, मी तर काहीही करू शकतो. तेवढे ते संकट माझ्या आयुष्यात नाहीयेत. जेव्हा जेव्हा मी संकटात जायचो तेव्हा मी त्यांचा चेहरा समोर आणायचो की बाबा हे भाऊंनी कसं केलं असेल, प्रकाश आमटेंनी कसं केलं असेल. आणि मग मला प्रेरणा मिळायची की आपण हे करू शकतो. आणि मग मी नोकरी सोडायचा निर्णय घेतला, मी नोकरी सोडून दिली. बॉसला काय सांगितलं? बॉसला सांगितलं की मी उद्यापासून येत नाही. तो म्हटलं की बाबा तू नाईट शिफ्ट कर. नाईट शिफ्ट केल्यानंतर मग 9-10 महिने झाल्यानंतर मग मी त्याला ऑफिशियली रिझाईन दिलं. ऑफिशियली रिझाईन दिल्यानंतर मग त्या सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला. रात्री मी जॉबला जायचो, माझे मॅनेजर वगैरे मला मदत करायचे. त्याच्यानंतर त्या सगळ्यांनी त्यांच्या मित्रांना सांगितलं. आज सगळेजण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात, पण सगळेजण मला मदत करतात. खूप चांगले माणसं आयुष्यात तुम्हाला भेटतात. समाजामध्ये काय आहे की तुम्ही जर चांगले असाल तर सगळं जग चांगले, तुम्ही जर वाईट असाल तर सगळं जग वाईट. तुमच्या डोळ्यावर कोणत्या प्रकारचा चष्मा आहे ह्याच्यावर तुमचा आनंद अवलंबून आहे. बरोबर आहे. तुमच्या डोळ्यावर जर काळा चष्मा असेल तर सगळं जग तुम्हाला काळा दिसेल, सगळ्या जगामध्ये तुम्हाला दुःख दिसेल. बरोबर. तुमच्या डोळ्यावर जर हिरवा चष्मा असेल तर तुम्हाला सगळं जग हिरवळ दिसेल, आनंद दिसेल आजूबाजूला. काय करायचं? त्यामुळे मग मला असं वाटतं की अंधकार को किंवा धिक्कारे आजच्या हे एक दिया जलाय. अंधकाराला धिक्कारायचं नाही, वाईट कोण आहे बघायचंच नाही, चांगलं बघायचं. बरोबर. वर्ल्ड इज फुल ऑफ नाईस पीपल, इफ यू कांट फाइंड वन बी वन. जग खूप सुंदर माणसाने भरले. आणि तुम्हाला जर कोणी नाही चांगला माणूस भेटला तर तुम्ही स्वतः चांगलं बना. तुमच्यापासून तुम्ही सुरुवात करा चांगलं बनायला. तुमचे चांगले अनुभव लोकांना आले की कधी कधी त्यांना रिअलाइज होईल आणि ते ऑटोमॅटिक दुसऱ्यासोबत चांगलं वागतील. बरोबर. आणि मग एक चेन ऑफ ह्युमॅनिटी क्रिएट होईल. बरोबर. आणि मग मी काम चालू केलं. काम चालू केल्यानंतर नोकरी सोडल्यानंतर मग पुढचा समस्या लग्नाची ही होती तर ती फार मोठी निर्माण झाली. बरोबर. पण मग वहिनींनी एवढा हातभार लावला, तुम्ही काय सांगितलं त्यांना जेव्हा तुम्ही म्हणत होता की आपण असं हे काम किंवा हे कार्य हाती घेतलंय? मग त्यांची रिॲक्शन काय होती आणि त्या कशा सपोर्ट करतात आपल्याला? मी जेव्हा नोकरी सोडली, आमच्याकडे मराठवाड्यामध्ये तुम्हाला माहित असेल का नाही माहित नाही, पण आमच्याकडे हुंडा पद्धती खूप आहे. खेड्यापाड्यांमध्ये असं एक हुंडा देणं हे प्रतिष्ठेचं समजलं जातं की जितका जास्त हुंडा, जेवढं मोठं लग्न तेवढा फार मोठा माणूस आहे हा, फार मुलीला भरपूर दिलं. तर
मी जेव्हा सॉफ्टवेअर इंजिनियर होतो तेव्हा माझ्या कुटुंबामध्ये 10-10 लाख रुपये हुंडा घेऊन लोक मागत होते की आमच्या मुलीशी लग्न करा. आणि मी जेव्हा ठरवलं की मी नोकरी सोडली तेव्हा मला मुलगी द्यायला कोणी तयार नव्हतं. मग अर्चनाला दिवाळीच्या 15 दिवस सुट्ट्या होत्या. त्या 15 दिवसामध्ये मुलगी बघायची होती, लग्न करायचं होतं आणि वापस यायचं होतं. मग एकेका दिवसात 3-3 मुली बघायचा कार्यक्रम झाला. सकाळी एकीकडे मुलगी बघायची, दुपारी परत एकीकडे बघायची, 3 वाजता परत एकीकडे बघायची. आणि लोक विचारायचे की तुम्ही काय काम करता. मग आम्ही सांगायचं की आम्ही असं असं काम करतो. मग ते म्हणजे तुम्ही काय कमवता. काहीच कमवत नाही. बरं मग मुलीला काय काम असेल. तर मुलीला काय काम नाहीये, फक्त 20 लेकरांची आई बनायचंय, त्यांचा स्वयंपाक करायचा आहे, त्यांना आंघोळी घालायच्या, त्यांचा अभ्यास घ्यायचा आहे. आणि मग असं म्हणल्यानंतर कोणाचाही आम्हाला परत फोन यायचा नाही. असं एक आठवडा निघून गेला. आणि मग अर्चना नावाच्या मुलीला आम्ही सोमवारी बघायला गेलो. सोमवारी बघितल्यानंतर मग त्यांना सांगितलं होतं की बाबा असं असं आम्ही काम करतो, बघायला यावं का. ते म्हणले या बघायला. आणि मग आम्ही त्यांना बघायला गेलो. त्यांनी सगळं ऐकलं. आयुष्यभर कोणती तक्रार नाही करायची, ह्या अटीवर लग्न करावं लागेल असं म्हटलं. त्यांनी ते मान्य केलं. मग सोमवारी मुलगी बघितली आणि शुक्रवारी 5 दिवसात लग्न झालं. म्हटलं मुलीने परत नाही म्हणायच्या आधी लग्न करून घेऊ. आणि 5 दिवसात लग्न झालं. आता तेव्हा माझं वय होतं 25-26 वर्ष आणि तिचं वय होतं 19 वर्ष. नेमकं तिचं ग्रॅज्युएशन चालू होतं. अचानक घरची तिच्या खूप गरिबी होती, अडचणी होत्या. आणि मग तिनं ते सगळं सोडून या कामामध्ये उडी घ्यायचं ठरवलं. आणि मग आमचा संसार सुरू झाला. आता आमचा संसार म्हणजे काय, तर 10 बाय 10च्या 2 रूम. बरोबर. तिथे 25-30 मुलं राहायचे. त्या सगळ्याचा स्वयंपाक तिला करावा लागायचा. त्या सगळ्याचा स्वयंपाक करत असताना घरी कधी एक चपाती कधी केलेली नाही मुलीने, तिला डायरेक्ट 30 लोकांचा स्वयंपाक करावा लागायचा. मग फिजिकल मेंटल खूप स्ट्रेस आमच्यावर यायचा. प्रचंड कामाचा ताण असायचा. प्रचंड प्रमाणामध्ये तिथे सगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या. आणि ह्याच्यामध्ये पण खूप ओढाताण व्हायची आमच्या दोघांची. पर्सनल लाईफ तर आमची काही नव्हतीच. सगळी जी लाईफ होती ती सोशल होती. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आजही आमची सोशल लाईफ आहे. पर्सनल लाईफ आमच्या आयुष्यात काहीच नाहीये. बरोबर. आणि मग ह्या सगळ्यामध्ये तिने मला खूप साथ दिली. तिने सगळ्या गोष्टींमध्ये मला खंबीरपणे उभी राहिली. आई वडिलांनी खूप साथ दिली. आमचे जे मुलं होते ते सगळेजण खूप मेहनत करायचे. आणि सगळ्या ताणामध्ये मग तिथे 10 बाय 10च्या 2 रूम मध्ये आम्ही जवळपास 3.5 वर्ष काढले. त्या 3.5 वर्षामध्ये अनेक संकट आमच्या आयुष्यात आली. त्या संकटातून मात करत करत आज आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलोय. मग त्या 10 बाय 10च्या रूम मधनं इकडचा प्रवास आणि मग इथे हे अख्खं एवढं सेंटर, ते थोडंसं थोडक्यात जर सांगाल तर आम्हाला छान वाटेल. जेव्हा तिथे आम्ही राहायचो तर तिथे 30-40 लोकांचा स्वयंपाक तिला एकटीला बनवावा लागायचा. आणि त्या ताणामुळे तिचं मिसकॅरेज झालं. मिसकॅरेज झाल्यानंतर एक डॉक्टर रवींद्र कुलकर्णी म्हणून त्यांचं कुलकर्णी हॉस्पिटल आहे भोसरीमध्ये. आणि त्या सरांकडे आम्ही ट्रीटमेंटला म्हणून गेलो. ट्रीटमेंटला गेल्यानंतर त्या कुलकर्णी मॅडम ज्या होत्या त्या म्हणले की ते देशमाने म्हणजे तुम्ही तेच का जे मुलांसाठी काम करता. म्हटलं हो. आणि मग ते आमचा परिचय तिथे झाला. आणि मग त्यांनी म्हणले की तुम्ही चांगलं काम करताय. आणि त्यांनी आमची सगळी फी माफ केली दवाखान्याची. बाकी आमच्याकडून काही खर्च नाही घेतला. आम्हाला वाटलं खूप चांगली माणसं आहेत. आणि मग तो स्नेह आमचा असाच वाढत गेला. 2018 मध्ये परत प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली. 1.5 किलोचं बाळ झालं. 7व्या महिन्यात डिलिव्हरी झाली. तर ते बाळ घेऊन ते जे मुलांचे डॉक्टर होते ते म्हणले ह्या बाळ लहान लेकरांमध्ये तुम्ही झोपू नका. बरोबर. त्याला इन्फेक्शन वगैरे होईल. तर मी म्हटलं आम्ही आयुष्यभर एक तत्व पाळणार आहे की आयुष्यभर मुलांमध्ये राहायचं, मुलांमध्ये खायचं, मुलांमध्ये झोपायचं. आम्ही पूर्ण आयुष्य ह्या कामाला वाहून घेतले. आणि मग ते आमच्याशी जोडले गेले. 2 वर्ष त्यांनी काम बघितलं. आणि मग ते म्हणले आम्हाला तुम्हाला मदत करायची. मी म्हटलं आम्हाला जागेची फार अडचण आहे. आम्ही जागा शोधतोय, तर आम्हाला तुम्ही कमी रेटवर जागा द्याल का. तर मग ते म्हणले की बाबा तुम्हाला पुढे काय करायचं भविष्यात, फ्युचर प्लॅन काय सांगा. आम्ही त्यांना सांगितलं की आमच्याकडे स्नेहलमध्ये 2 पॅरलल एज्युकेशन सिस्टीम आम्ही रन करतो. बरं, जरा त्या पॅरलल एज्युकेशन सिस्टीम बद्दल सांगा. हो. तर मुलांना फक्त नुसतं सांभाळायचं नाहीये किंवा खाऊ पिऊ घालायचं नाहीये, तर त्याग सेवा समर्पणाच्या माध्यमातून चारित्र्य संपन्न तरुण समाजाला द्यायचे, हे आमचा उद्देश आहे. मग त्याच्यामध्ये त्याच्या सॉफ्ट स्किल डेव्हलप झाल्या पाहिजे, मॅनेजमेंट स्किल डेव्हलप झाल्या पाहिजे, लिडरशिप क्वालिटी डेव्हलप झाल्या पाहिजे. त्या मुलाला जे आवडतं त्याचं शिक्षण त्याला मिळालं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी एका छत्राखाली करायच्या. मुलांना एंटरप्रिनरशिपकडे वळवायचे, मुलांना उद्योगाचं प्रशिक्षण द्यायचे. आम्हाला वाटतं की वी डोंट वॉन्ट टू क्रिएट जॉब सिकर्स, वी वॉन्ट टू क्रिएट जॉब क्रिएटर्स. करेक्ट. ज्यांनी स्वतःच्या गावात जावं, तिथे छोटे छोटे उद्योग चालू करावे, शेतीचे उद्योग त्यांना शिकवायचे. आणि हे सगळं करण्यासाठी आम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये काम करायचंय. बरोबर. मसल्याची मशीन, दाल बनवण्याची मशीन, गिरणी आहे, अजून पीठ बनवायची मशीन. पीठ म्हणजे तो उंडा टाकला की पीठ टाकलं उंडा निघतो, तो इथं ठेवला की तुझं आवडतं मशीन कुठलं आहे? पोटॅटो पिलर. का रे? ते आता शिकतेस म्हणून? हो, तर पूर्ण मुलांना शिकवण्यासाठी. अच्छा, म्हणजे चालू निघतात काय पोटॅटोची? इथं टाकलं की याच्यात गोल फिरतात, तिथून साल निघतात. याच्यात टाकलं की फ्रेश होतात, ते पूर्ण घाण पाणी तिथून निघतात.
इथून टाकलं की स्लाइस. अच्छा हा पूर्ण प्रकल्प मुलंच सांभाळतात. अच्छा. इथं गाईचं दूध काढणं, शेण काढणं, त्याला चारा टाकणं हे पण मुलंच करतात. एक मामा आहे तिथं, तो कुट्टी काढून देतात, अजून बायोगॅस वगैरे टाकायला शेण पण टाकतात, असं करतात. आणि मग आम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये 201 मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे. तर ते म्हणले तुम्हाला किती जागा पाहिजे. तर मी म्हणलं आम्हाला 2 एकर जागा पाहिजे, ज्याचं व्हॅल्युएशन साधारणतः 2 कोटी रुपयाचं व्हायचं. हो. आणि मग त्या माऊलींनी दोघांनीही फार मोठ्या मनाने आम्हाला 2 एकर जागा दान केली. वाह. तर ही जागा आम्हाला मिळाली. तर जागा अशी होती की हे सगळं जंगल होतं, येड्या बाबळीचे झाडं होते, आजूबाजूला 2 किलोमीटर कुठेही घर नव्हतं. हो. तर ते म्हणले तुम्ही खेड्यात जायला तयार आहेत का. तर म्हणलं आम्ही जाऊ, एवढी मोठी जागा आम्हाला शहरात कुठे मिळणार नाही. बरोबर. काय. आणि मग त्यांनी फार मोठ्या मनाने आमच्या आयुष्यात देव आल्यासारखे त्यांनी ही आम्हाला जागा दान केली. जेव्हा आमचं मिसकॅरेज झालं तेव्हा आम्ही देवाला नाव ठेवायचो की आमच्या आयुष्यात असा काळा दिवस का आला. पण त्या मिसकॅरेजमुळे आमची डॉक्टरांचा आमचा परिचय झाला आणि त्याच्यातून आम्हाला ही जागा मिळाली. म्हणजे जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात मोठे मोठे संकट येतात खरंय, तेव्हा तेव्हा ईश्वराने तुमच्यासाठी खूप काहीतरी चांगलं पेरलेलं असतं. तुमचा फक्त तुमच्या कर्मावरती आणि ईश्वरावरती प्रगाढ विश्वास पाहिजे. तुम्ही जर त्या दोन्ही गोष्टीवरती विश्वास ठेवला ना तर आयुष्यामध्ये खूप चांगले दिवस परत येतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा ज्याच्या आयुष्यामध्ये संकट येतील तेव्हा तेव्हा खचून न जाता, धीर न सोडता आपला चांगला मार्ग सोडू नये. खरंय. मला पर्सनली असं वाटतं की वाईट माणसं जर वाईट गोष्टी सोडत नाहीत तर संकट आल्यानंतर चांगल्या माणसांनी चांगल्या गोष्टी सोडू नये, नाही सोडवा, त्याच्यावरती चालत राहावं, बरोबर, निष्ठेने चालत राहावं. मग आम्ही आमचं चालत होतो. मग ही जागा डॉक्टरांनी आम्हाला दिली. जागा दिल्यानंतर आम्हाला फार मोठा विश्वास आला की 29व्या वर्षी आम्हाला बायकोचं 21-22 वर्ष वय होतं, माझं 29 वर्ष वय होतं आणि एवढे 2 कोटीचं दान कोण कोणाला द्यायले. खरंय. तर याच्या मागे काहीतरी पांडुरंगाची इच्छा आहे की बरोबर. आपण काहीतरी करावं. आणि मग ह्या जंगलामध्ये आम्ही ठरवलं की आपण इथं राहायला जायचं. 3 महिन्यामध्ये एक पत्राचं घर उभं केलं आणि आम्ही इथं राहायला आलो. इथं आलो तेव्हा काहीच नव्हतं, लाईट नाही, पाणी नाही, दूध नाही, गॅस नाही, सिक्युरिटी नाही, काहीच नाही. आणि ह्या सगळ्या जंगलामध्ये आम्ही 50 मुलं केली. 50 मुलांचा स्वयंपाक बायको चुलीवर एकटी करायची. जंगलामधून आम्ही लाकडं जमा करायचो आणि ते लाकडं जमा करत असताना तिथं साप असायचे, विंचू असायचे, बाकी गोष्टी असायच्या. इथं कधी कधी बिबट्या बघायला मिळायचे. आणि त्याच्यातून मग मार्ग काढत काढत आम्ही इथे मुलांना सांभाळायचो. मग आता ज्या ज्या समस्या आम्हाला होत्या त्या परमनंट समस्या होत्या की लाईट नाहीये, दूध नाहीये, पाणी नाहीये. आम्ही ठरवलं की आपल्या आयुष्यात ह्या ज्या समस्या आल्यात तर ह्या समस्या नसून ही संधी आहे. खरंय. की याला आपण जर संधी समजून याच्यावर काम करायला सुरुवात केलं तर खूप काहीतरी चांगलं आयुष्यात आपल्याला मिळेल. बरोबर. आणि मग ज्या ज्या समस्या आमच्या आयुष्यात आल्या आम्ही त्याच्यावर काम करायचं ठरवलं. कोणताही शॉर्टकट आपण आयुष्यात कधी घ्यायचा नाही. ज्या ज्या समस्या आपल्या आयुष्यात आल्या त्याच्यावर आपण परमनंट सोल्युशन काढायचं. बरोबर. मग आम्हाला इथं लाईट नव्हती. मग आम्ही ठरवलं की आपण पूर्ण प्रकल्प जो आहे तो 100% सोलारवर करायचा. अरे वा. पहिल्या वर्षी 10 किलोवॅट, दुसऱ्या वर्षी 30 किलोवॅट, आता आमच्याकडे 70 किलोवॅटचा मोठा सोलार प्लांट आहे. या प्रत्येक इमारतीवर 20-20 किलो सोलार आहे. आणि हा सगळा 2 एकरचा कॅम्पस 100% सोलारवर चालतो. ओके. हा महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प आहे. आम्हाला सोलारचा सोशल इनोव्हेटर म्हणून पुरस्कार मिळालेला आहे सोलार सोसायटी ऑफ इंडिया कडून. आणि त्याच्यानंतर मग इथे दूध मिळायचं नाही. मग आम्ही एक गायपासून गौशाळा चालू केली. आज जवळपास 20 गिरगाई आमच्याकडे आहेत, ज्याचं मुलांना A to मिल्क खायला असतं, पाहुण्यांना दूध तेच चहा असतो प्यायला. आणि मुलांना दूध काढणं, दुधाचं पनीर बनवणं, पनीरच्या भाज्या बनवणं, डेअरी फार्मिंग हे सगळं इथे शिकवलं जातं. बरोबर. ज्या मुलाला फूड इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे तो तिथेच ते हॉटेल मॅनेजमेंट शिकतोय. बरोबर. ज्याला गौशाळात इंटरेस्ट येतो तो गौशाळाचं ज्ञान घेतोय. ज्याला बायोगॅस बनवायचं इंटरेस्ट आहे बायोगॅस बनवायचं इथे ज्ञान घेतोय. आम्ही इथे बायको 50 लोकांचा स्वयंपाक चुलीवर करायची. आम्ही ठरवलं की आपण आपला स्वतःचा गॅस इथे बनवायचा. पहिल्या वर्षी 1000 लिटर, दुसऱ्या वर्षी 2000 लिटर. आता 5 वर्षामध्ये आमच्याकडे आमची मुलं 10,000 लिटर गॅस इथे बनवतात. आणि जवळपास 90% सगळा स्वयंपाक आमचा बायोगॅसवर बनतो, पूर्ण ऑर्गॅनिकली. आम्ही भाजीपाला इथे लावला, जवळपास 200 झाडं आम्ही इथे लावले. सगळे फळं आता मुलांना इथे हळूहळू खायला भेटत आहेत. त्या सरांचे मेसेज येते, त्या सरांच्या स्वयंपाक करायचं, त्या सरांच्या गॅस वाढायचं, काही करून घ्यायचं. इथं आरो प्लांट आहे, थंड करून प्यायला तिथे जायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टीवर मार्ग काढत असताना मुख्य आमचा जो हेतू होता की चांगल्या घरच्या मुलांना
ज्या ज्या सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा इथे मिळायला पाहिजे. चांगल्या शाळांमध्ये ज्या ज्या सुविधा मिळतात त्या सगळ्या इथे मिळायला पाहिजे. मग आम्ही इथं 11 प्रकारच्या आता लॅब बनवल्यात. अच्छा. इथे फिजिक्स लॅब आहे, इथे इलेक्ट्रॉनिक लॅब आहे, इथे म्युझिक सेंटर आहे, इथे सायन्स लॅब आहे, इथे स्किल डेव्हलपमेंट सेंटर वेगवेगळ्या 3 प्रकारच्या आहेत. शेतकऱ्यांच्या पोरांना कांदा कसा उगवायचा माहिती आहे, त्याचा मसाला बनवायला आम्ही शिकवतो, डाळ बनवायला शिकवतो, पापड बनवायला शिकवतो, तेल काढायला शिकवतो, चिप्स बनवायला शिकवतो. स्विंग मशीनचा आम्ही इथे 20 स्विंग मशीनचा एक प्रोजेक्ट केला. गार्मेंट इंडस्ट्री मुलींना आम्ही मुलींसाठी मुद्दाम ते सुकी चालू केले, ते शिकवतो. त्यानंतर इथे ओपन जिम केली आहे. त्याच्यानंतर आम्ही इथे आता एक सलून करतोय, ड्राय क्लीनचा एक प्रोजेक्ट करतोय, वेल्डिंग प्लंबिंग इलेक्ट्रॉनिक्सचं पण ज्ञान इथे मुलांना देण्यासाठी तेही आम्ही इथे आता चालू करतो. रिपेअर कसं करायचं, सोडायचं कसं, त्याच्यात काय काय असतं ते सांगतात. कोण शिकवतो येऊन? ते दहावी बारावीचे मोठे दादा आणि त्यांना काही अडचण राहिली ते पण करतात. अच्छा. इथं सायन्स आणि केमिस्ट्री लॅब मिक्स आहे. इथे बाहेर देशात सगळे शिकवायला ते शिकवतात. अच्छा. त्याला काय म्हणतात? मायक्रोस्कोप. काय बघतात मग तुम्ही याच्यात? त्याच्यात पेशी बघितली. पेशी बघितलीस? हो. सेल. आपण हे टाकलं म्हणजे मला एक सांगितलंय तसं त्यांनी की टाकायचं हो, त्याच्यातून किती लाईन ट्रान्सफर झाली ते दाखवलं. कंटेनर हाऊसिंग पण बघितलेली आहे. कंटेनर हाऊसिंग हे पूर्ण लॅब जे आहेत त्या सगळ्या कंटेनर मध्ये. शिपिंग कंटेनरला डिझाईन करून आम्ही भारतातली पहिली इंग्लिश पुस्तकांची सुंदर लायब्ररी इथे तयार केली, कंटेनर लायब्ररी. त्याच्यानंतर कंटेनर क्लासरूम आम्ही तयार केला. ग्लोबल क्लासरूम नावाचा कन्सेप्ट आहे आमच्याकडे. शाळेनंतर दुसरे 8-10 प्रकारचे शिक्षक आहेत जे मुलांना आता प्रोफेशनली चेस शिकवला जातो. 20 जण चेस शिकतात, 20 जण मलखांब शिकत होते, 20 जण लाठीकाठी शिकायचे. त्यानंतर आता श्रीलंकेची मुलगी आहे आमच्याकडे शिकवायला. बाहेरच्या देशातले शिक्षक इथे शिकवायला येतात. ग्लोबल क्लासरूम नावाचा कन्सेप्ट आहे. मी ऐकलं अमेरिकेवरनं सगळे युरोपवरून पण लोक येतात. हो, तिकडनं पण लोक येतात. So I am currently a law student in Sri Lanka. So I've done my LLBs and I've done my bar exam. So I have 2 months remaining until my internship starts, and this is probably the last 2 months of my life I am going to be free. And I thought, what can I do that's meaningful? And this is when I came across this ISAC volunteering program. And I was really drawn to the kids, you know, being around kids and teaching them. It was always my dream to kind of volunteer and help others, especially through education. And so I came here. It was a big challenge, you know, coming down from Sri Lanka all alone was super challenging. But you know, when I came here, I think I found the real happiness kind of thing. You know, like when you sit in the afternoon and you look at them playing, and you know, you see that real joy in their faces. It's not even like a fake smile or anything. And it's amazing. Of course, it's tough, you know, they shout, they're naughty, but I also, you know, laugh with them, teach them, and it's really nice how they, you know, love these nursery rhymes, they like to dance, and they are so respectful towards you. I know, right? So they get food in the morning, right? They get like biscuits, right? And when they see me, they would come and be like, teacher, you take my biscuit, you can take my food. Like, they are willing to give anything for you, and I really adore that, like the respect, and I feel so special coming here. And I don't know, when I look at them, I miss them already, because I know that in another 6 weeks I won't be able to see them. So yeah, it's an amazing experience, and I think if anyone wants to have this kind of thing, like away from, you know, city drama, all this stress, I think this is a perfect way to kind of, you know, chill and relax. It's not like, it's not easy, but it's also fulfilling, you know. You finally feel like you're doing something with your life, like something that is meaningful, not just, you know, going after money. You should, perhaps not say you shouldn't, but you know, this is a different kind of happiness that you get. Like giving back to the society. Yeah, it is. And it's, you know, they're just so happy, and you genuinely feel happy around them. So what do you teach them? I currently teach them English. And also for like the older kids, I teach them about countries, the continents, and it's so exciting. They love to see other parts of the world. And you know, I have this student, his dream is to become a cricketer. Yeah, I think he showed us around. Kunal, yeah. So I call him Kunal Pandey, you know, like Hardik Pandey, Kunal.
So he always tells me, he looks at the globe and says, I'm going to visit all these countries once I'm a cricketer. Wow. So I like it. I mean, I feel like they also need to see what's beyond this as Absolutely. well. And they love it. I think for more than what we can teach them, I think we get to learn more from them. Definitely. I think the ability to help each other, respect each other, and be like, it's nice. Even I learned so much from them. These people are so disciplined also. They know everything. It's not just studies, because when you go back to the city, most kids are like absorbed with their phone and all of that, right? Here there is nothing. It's like, we are going back to the millennial age where there's no phones and we get to play. These kids are lucky in that way. So, yeah. We are lucky. I think we came in contact with them. So what would what would you describe like best for Snehavan? Like, what is that thing? One thing that you would like to say about Snehavan? It's just family. Like, of course, like the first few days it was very hard for me to kind of adjust, but now I think they're just family, because I think everyone treated me like family here as well, and I feel like I belong here. I don't even feel like I'm Sri Lankan Indian. There's no difference at all here. And it's nice to go back to that old age where there are no phones and kids are just happy playing around with each other, and I think that's wonderful. आणि मग मुलांना जगाशी जोडण्याचं काम आम्ही इथे करतो. आम्हाला वाटतं की एक हात मातीमध्ये असावा, दुसरा हात कम्प्युटरवरती असावा. इथे सगळा पूर्ण सिस्टीम जी आहे ती फायबर ऑप्टिक केबलनं जोडलेली आहे. जवळपास 57 CCTV कॅमेरे इथे आहेत. आणि इथे आल्यानंतर मग काही गोष्टी आम्ही करत असताना अचानक कोरोना आला आणि 8-10 महिन्यामध्ये लॉकडाऊन पडलं. बरोबर. त्या लॉकडाऊन मध्ये असंख्य अडचणी निर्माण झाल्या. परत सगळं शून्यातून निर्माण करायचं होतं. परत सगळे कॉन्टॅक्ट डिस्टर्ब झाले. 2 वर्षाचा गॅप मध्ये सगळ्या गोष्टींचा पडला. त्या लॉकडाऊन मध्ये आम्ही एकही मुलाचं शिक्षण इथे थांबू दिलं नाही. जवळपास 30-35 मुलं घेऊन आम्ही इथे राहिलो आणि त्या मुलांनी परत आम्हाला प्रेरणा दिली की आपण अजून जास्त काम करायला पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग अजून काही चांगले लोक आमच्या आयुष्यात आले, संपर्कात आले. त्यांना हे स्नेहवनचं काम आवडलं आणि एकाच वर्षात आम्ही ह्या 3 इमारती उभ्या केल्या. 100 मुलांचं, 100 मुलींचं आणि ऍडमिन बिल्डिंग. अशा जिथे आम्ही आलो तेव्हा इथे 50 मुलांची व्यवस्थित राहायची सोय नव्हती. तिथे आज 250 मुलांची राहायची सोय झाली. अरे वा. 100 मुलींची पण सेम. हे सगळं समाजाच्या मदतीतून आहे. हे सगळं सात्विक दान आहे. याच्यामध्ये कधी कोणाचाही 2 नंबरचा पैसा नाहीये, कधी कोणा राजकारणाचा 1 रुपया नाहीये. ज्या माणसाला वाटतं की समाजामध्ये काहीतरी चांगलं घडतंय, आपला त्याच्यात हातभार असावा, बरोबर, त्या माणसाने इथे तनाने, मनाने, धनाने, निस्वार्थ भावनेने मदत केलेली आहे. खरे. ती निस्वार्थ भावना आम्हाला निष्काम कर्मयोग करायला प्रेरित करते. आणि आम्ही संध्याकाळी श्रीकृष्णार्पण म्हणतो, इदम नमः म्हणतो आणि झोपतो. सकाळी उठतो, परत कामाला लागतो. मुलांची इथे दिनचर्या कशी असते ही सांगाल जरा. मुलं सकाळी 6 ते रात्रीच्या 11 पर्यंत त्यांचा सगळा शेड्यूल बिझी असतो. सकाळी 6ला उठतात, 6:30ला व्यायाम करतात, 7ला त्यांचा क्लास इथे घरचे चालू होतात. ज्या बाहेरच्या देशातल्या व्हॉलंटियर्स आमच्याकडे येतात त्या मुलांना इथे इंग्लिश, बाकी गोष्टी कम्युनिकेशन शिकवतात. त्याच्यानंतर सगळा पूर्ण फॉर दी पीपल बाय दी पीपल कन्सेप्ट इथं असते. सगळा प्रकल्प मुलंच सांभाळतात. पाहुण्यांना दाखवणं, टूर डिपार्टमेंट, किचन डिपार्टमेंट, लायब्रऱ्या, कम्प्युटर लॅब, सगळ्या लॅब, स्वच्छता, ऍडमिन, सगळं मुलं सांभाळतात. तर आम्हाला वाटतं की ते जबाबदार नागरिक बनावे, यासाठी त्यांच्यावर जबाबदारी देणं फार गरजेचे आहे. त्यांना संस्कार कळावे, त्यांना इथिक्स प्रिन्सिपल कळावे जगताना, आणि त्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये त्यांनी इन्व्हॉल्व्ह व्हावं. बरोबर. असा एखादा मोठा प्रकल्प त्यांनी स्वतः निर्माण करावा. आणि मग त्यामुळे आम्ही त्या प्रत्येक गोष्टीत त्याला इन्व्हॉल्व्ह करतो. आणि मग मुलं आमची खूप छान करतात. आणि त्याच्यानंतर मग 10 ते 5 मुलांची शाळा असते. बाहेरच्या शाळेसोबत आम्ही टायअप करतो. अच्छा. आणि मुलं शाळेत जातात. शाळेतून वापस आले की परत आमचे क्लासेस असतात. संध्याकाळी हरिपाठ असतो, भगवद्गीता असते, वेगवेगळे प्रयोग आम्ही इथं करतो. जसं की 1 मूवी 1 बुक नावाचा कन्सेप्ट असतो. त्या कन्सेप्टच्या बाबतीत सांगा, कारण का ती खूपच इंटरेस्टिंग वाटली मला. हो, असे बरेच वेगवेगळे कन्सेप्ट. जसं फॉर दी पीपल बाय दी पीपल आहे, सगळं मुलं सांभाळतात. तसं 1 मूवी 1 बुक नावाचा कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये आम्हाला वाटतं की बुद्धीला चांगला आहार मिळावा, यासाठी मुलांनी वाचावं. बरोबर. त्यांचे विचार चांगले करण्यासाठी त्यांना चांगलं खाद्य मिळणं फार गरजेचं आहे बुद्धीला. मग आमच्याकडे आम्ही 20 पुस्तकांपासून लायब्ररी सुरू केली. आज जवळपास 15,000 पुस्तकांचं ग्रंथालय आमच्याकडे आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे पुस्तकं आहेत. मग आम्ही काय करतो की प्रत्येक मुलाने आठवड्यात एक पुस्तक वाचायचं. आठवडाभर जो पुस्तक वाचतो त्याला रविवारी चांगला पिक्चर दाखवतो. अच्छा. ज्याला पिक्चर पाहायचा त्याने पुस्तक वाचणं कंपल्सरी असतं.
आणि मग कसं, मग जर कोणी मायासारखं असं असेल म्हणलं खोटं बोललं की हा, मग त्याचे रेकॉर्ड्स मेंटेन केले जातात. हा. संध्याकाळी रिंगण म्हणून ऍक्टिव्हिटी असते. अच्छा त्या रिंगणामध्ये सगळेजण गोल रिंगणात बसतात. हा. ज्यानं जे पुस्तक वाचलं त्याच्यावर त्यानं 5 मिनिटं बोलायचं असतं. अच्छा आणि मग तो मुलगा त्याच्यावर नोंद करून घेतो की आज हा हे बोलला, हा आज यानं हे पुस्तक वाचलं. हम्म. त्या सगळ्याचे रेकॉर्ड्स मेंटेन केले जातात. हम्म. आणि त्यामुळे मग त्याचा कॉन्फिडन्स वाढतो. पुस्तक वाचून काढली की त्याला वरी मूवी दाखवत होतो. ओके. आता ते मूवी दाखवतो मग त्याला वाचलं कसं समजलं म्हणून हरिपाठ असतो. हरिपाठ झाले की सगळे रिंगणात बसतात. तर मग रिंगणात बसले एक जण उठून सांगतो आपण जे वाचलं ते. अच्छा. मग ते तिथे एक लीडर असतो. ते लीडर सगळ्यांना बघतो. आता ते वाचलं मग त्याला काय समजलं ते लिहून घेतो. आपण त्याला मूवी दाखवत जातो. हम्म. जगातली कोणतीच शाळा कॉन्फिडन्स वाढीवर काम करत नाही. स्नेहवन मध्ये मुलगा आल्यानंतर जो सुरुवातीला मुलगा आला आणि 6 महिन्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स किती असेल आम्ही हे सांगतो. खरंय. त्याला फ्रीडम दिलं जातं. कोणत्या डुप्लिकेटपणा इथे नसतो. 2 फटके दिले जातात. प्रेमानेही बोललं जातं. सगळं आपुलकी, प्रेम, जिव्हाळा सगळं त्याला इथे शिकवलं जातं. मुलं एकमेकांना मदत करतात. मोठा मुलगा लहान मुलाला आंघोळ घालतो, त्याला आवरून घेतो, साफसफाई करतो, अभ्यास घेतो. सगळं एकमेकांना एक आत्मीयतेनं मुलं बरोबर पुढे घेऊन जातात. आणि मग हे सगळं चालू असताना त्यांना जगाशी जोडण्यासाठी मग आम्ही त्यांच्या स्किलवरही काम करतो. हम्म. त्या गोष्टीमध्ये मग रिंगण जसं झालं तसं इथे कुकिंगही मुलांना शिकवलं जातं. अच्छा काही मुलं कुकिंगही शिकतात. हम्म. काही मुलं कम्प्युटरही शिकतात. काही मुलं चेसही शिकतात. आणि हळूहळू मग आता 12वी पर्यंत मुलं आमच्याकडे आहेत. मागच्या वर्षी आमचा निकाल लागला तर 10वीच्या मुलांना 87% 86% मार्क पडले. अरे वा. ते आता 12वी सायन्सला आहेत. हम्म. त्याच्यानंतर एक मुलगा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पास होऊन आता हैदराबादला जॉबला लागलाय. क्या बात आहे. एक मुलगा बीकॉम करून तो जॉबला लागलाय. 3 मुलं BCA झालेत. 2 मुलं फर्स्ट इयरला आहेत. आणि असे असंख्य मुलं आता इथून बाहेर पडतात. बरोबर बरोबर. मला तर वाटतंय की खूप छान झालाय आपला पॉडकास्ट. हो. कारण का जे आम्हाला हवं होतं ते तुम्ही सांगितलं आहे. आणि जर तुम्हाला काही निवेदन सांगायचं आहे हा पॉडकास्ट बघणाऱ्या लोकांसाठी तर तुम्ही प्लीज आमच्या कॅमेरा बघून सांगू हो, मला शकता. असं वाटतं की दादांनी हे जे इतका चांगला संकल्प केला की आमचं काम तुमच्यापर्यंत पोहोचवलंय, तर मला असं वाटतं की त्यांच्या संकल्पाला अजून तुम्ही हातभार कसा लावू शकता, किंवा जगामध्ये कसं अडचण काय आहे की वाईट माणसांपासून जगामध्ये अडचण नाहीये, चांगल्या माणसांपासून अडचण आहे. इतक्या हजारो दारूभट्ट्या चालतात, हजारो लोक वाईट कामं करतात, लोक त्याला काही त्रास देत नाहीत, चांगल्या माणसाला त्रास देतात किंवा चांगल्या माणसाला कधी मदतही करत नाहीत. तर मला असं वाटतं की दिल्लीमध्ये काही वाईट घडलं की 1 मिनिटात आजकाल मोबाईलवर कळतं. खरे. पण आपल्या पुण्यामध्ये आळंदीजवळ एवढा मोठा आमचा 2 एकरचा प्रकल्प आहे. आम्ही 9 वर्ष झालं काम करतोय, पण बऱ्याच जणांना ते माहित नाहीये. पण दादांनी संकल्प केला की ते काम तुमच्यापर्यंत पोहोचावं. तर कमीत कमी तुम्ही हे जे बघताय ते तुम्ही शेअर करू शकता, त्याला लाईक करू शकता, त्याला सबस्क्राईब करू शकता. स्नेहवनचं गुगलवर, इंस्टाग्रामला, फेसबुकला, लिंक्डइनला सगळीकडे पेज आहेत. त्याला तुम्ही तिथे कनेक्ट होऊ शकता आणि त्याच्यातून तुम्ही आमच्या ऍक्टिव्हिटीशी जोडले जाऊ शकता. मला असं वाटतं की प्रत्येक शिक्षित माणसाने एक अशिक्षित मुलगा शिकवला तरी समाजातले खूप सारे प्रश्न दूर होतील. आपल्या परीने जे छोटा खारेताईचा वाटा घेता येईल तुम्ही ते घ्या. आणि तुम्ही स्नेहवनला भेट द्यायला नक्की या. तुमच्या मित्रांना घेऊन, तुमच्या कलिग्सला घेऊन, तुमच्या मुलांना घेऊन त्यांना भेट द्यायला या. इथं बघा, तुम्हाला डायरेक्टच पैशाची मदत करायची नाहीये, तुम्हाला डायरेक्टच काहीतरी वस्तू द्यायच्या नाहीयेत, काहीच नाही. तुम्ही आमचा चहा घ्यायला या. आम्ही इथं काय संकल्प करून हे काम करतोय ते करण्यासाठी या. आम्हाला मार्गदर्शन करा. एखादी तुमची चांगली आयडिया, चांगला विचार, इथे अजून काहीतरी मोठं काम करू शकतो. तुम्ही वेळ देऊ शकता. तुम्ही इथे येऊन मुलांशी गप्पा मारू शकता, त्यांना शिकवू शकता, तुमच्या मुलांना तसं करण्यासाठी प्रेरित करू शकता. आणि समाजामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण व्हावी ह्यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊन काम करूया. समाजामध्ये निगेटिव्हिटी खूप आहे, पण पॉझिटिव्हिटी शेअर करण्यासाठी आपण काम करूया. त्यामुळे तुम्ही हे नक्की शेअर करा. स्नेहवनला भेट द्या, बघायला या. थँक्यू सो मच. आम्ही या सगळ्या ज्या सर म्हणते त्या लिंक्स आम्ही खाली बायोमध्ये टाकणार आहोत स्नेहवनच्या. आता तुम्हाला काहीही जसं सर म्हणते तुम्ही नक्की या, व्हिजिट करा, सगळ्या आपल्या कुटुंबाला घेऊन या. आणि खरंच बघा इथे जी लाईफस्टाईल आहे आपल्याला असं वाटेल की आपण कुठे राहतो आणि हे खरं जगणं आहे. तर तुम्ही नक्की या. आणि स्नेहवनशी जे काही आपल्याला जर जोडायचं असेल तर अशोक देशपांडे सरांचा आम्ही नंबर पण खाली देणार आहोत. तुम्ही त्यांच्याशी डायरेक्टली कनेक्ट करू शकता. तर थँक्यू सो मच अशोक सर. थँक्यू सो हा मच. खूप छान झालेला आहे. थँक्यू सो मच तुमच्या सगळ्या टीमचे आणि तुमचे. थँक्यू सो मच.